दोन्ही निवडी बिनविरोध होणं अपेक्षित होतं. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, खास करून विरोधी पक्षातल्या सहकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि निवडी बिनविरोध केला. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान होणं अपेक्षितच नाही. एवढा मोठं बहुमत सोलापूर शहरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं आहे. 87 जागांचं बहुमत असताना मला वाटतं कुठली निवडणूक विरोधी पक्षानं लढावी असं बहुमत त्यांच्याकडे किंवा असं मतदान त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळं आता निवडणूक संपलेली आहे. आता शहराच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल. आमच्या विरोधी पक्षाच्या सहकार्यालाही सोबत घेऊन पुढे जायला लागेल. आम्ही शहराच्या विकासाला प्राधान्य देऊ. आता निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं बाकीचे राजकीय विषय संपलेले आहेत. आता इथून पुढं सोलापूर शहराच्या जनतेला जे शब्द आम्ही दिलेत, सोलापूर शहरानं मोठ्या विश्वासानं आम्हाला या सत्तेमध्ये बसवले आणि प्रचंड मोठं बहुमत दिलं आहे. त्या दृष्टीनं सोलापूर शहराचा विकास, सोलापूर शहराला दिलेला शब्द पूर्णत्वासाठी आमचे सगळे नगरसेवक, खास करून आमचे महापौर विनयजी कोंडाल, उपमहापौर सन्माननीय देवकरताई आणि आमचे सगळे सहकारी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा मजबूतीने विकास करतील आणि लोकांच्या अपेक्षाची पूर्ती होईल याची दक्षता घेतील. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सभागृहाचं कामकाज हे महापौर चालवत असतात आणि सभागृहामध्ये बहुमतानं निर्णय होत असतात. त्यामुळं विरोधी पक्षांना सोबत घेऊन जाणं हे महापौरांचं काम असतं. मला वाटतं महापौर त्या अनुषंगाने सगळ्यांना सोबत घेतील आणि त्या पद्धतीचं कामकाज पण करतील. विरोधकांनी सहकार्य केलं, शहराच्या विकासामध्ये त्यांची भूमिका सकारात्मक झाली तर माझ्याही सगळ्या सहकाऱ्यांची भूमिका सकारात्मक राहील. आणि शेवटी शहराचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळं शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व पण राहिलं पाहिजे. त्याशिवाय लोकशाही बळकट होत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. ती लोकशाही बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपण चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत आहात. आपण अधिकची माहिती घेऊन बोलला तर आपल्याला माहिती होईल. मी आपल्याला सांगतो की निधी सगळ्यांना दिलेला आहे. निधी व्यक्तीला नाही, निधी आपल्या या सोलापूर जिल्ह्यासाठी दिला जातो, व्यक्तीला निधी दिला जात नाही. त्यामुळं सोलापूर शहरातला जो 1000 कोटी रुपयाचा आराखडा होता त्यातून जो निधी आला तो सोलापूर जिल्ह्यामध्ये विकास कामावर खर्च झालेला आहे. व्यक्तिगत कुणी असं म्हणण्याचं कारण नाही की मी म्हणेल तसाच निधी दिला पाहिजे, असं होणार नाही. लोकांना अपेक्षित आहे. लोकांना अपेक्षित असणारं काम, त्या कामाला निधी मिळेल. कोटे परिवाराच्या हातात महापालिका गेली असे सोशल मीडियावरती व्हायरल जे आहे ते पोस्ट होताना दिसत आहेत. काय नेमकं कारण? ही महापालिका भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात गेलेली आहे. ताब्यात मी म्हणणार ना, ॲक्च्युली लोकांनी आम्हाला सेवेची संधी दिलेली आहे आणि ही महापालिका भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे सहकारी या ठिकाणी शहराच्या विकासाचं काम करतील. भारतीय जनता पक्षानं, खास करून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विकासाचा शब्द सोलापूर शहराला दिलेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे महापौर आणि त्यांचे सगळे सहकारी आमच्या उपमहापौर तो शब्द पूर्ण करतील. MIM-ला विरोधी पक्ष नेता पद देणार आहे का? सगळे अधिकार महापौरांकडे आता त्यांनी मागणी केली त्याची सभागृहात. विरोधी पक्ष नेता पद द्यायचं किंवा नाही द्यायचं हा सर्वस्वी अधिकार महापौरांचा आहे. मला वाटतं तो निर्णय त्यांना घेऊ द्या. तुम्ही सल्ला काय द्याल? मी माझ्या महापौरला सार्वजनिक ठिकाणी सल्ला देणार नाही. सोलापूर महापालिकेवर आपलं कसं कंट्रोल राहणार आहे किंवा इथल्या कामकाजावर कसं सोलापूर महापालिकेवर आपण एवढं सगळं
प्रत्येक प्रभागात फिरून एवढं मोठं विजय पटकावलं. सोलापूर शहराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आमच्या शहराध्यक्ष असतील, आमचे आमदार असतील आणि खास करून आमच्या शहरातले आमचे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यांनी प्रचंड मोठी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं या परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन काम करू आणि पदाधिकाऱ्यांना पण सोबत घेऊन काम करू. सगळ्यांना उत्सुकता आहे की स्वीकृत नगरसेवकांची स्वीकृत नगरसेवक निवडताना काय क्रायटेरिया असणार आहे? स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार पुन्हा महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो महानगरपालिकेच्या पक्षाला आहे, गट नेत्याला आहे आणि आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे. त्यामुळे तो त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत, ते त्यांचा निर्णय घेतील. नेहमीप्रमाणे तुमचे दोन आमदार अनुपस्थित दिसतात. नेहमीप्रमाणे तुम्ही आहात, आणखी एक आमदार आहेत. नेहमीप्रमाणे खूप चांगल्या गोष्टी घडत असताना अनावश्यक गोष्टी तुम्ही विचारताय. आनंदाचा दिवस आहे, तुम्ही काय निमंत्रण दिलं नव्हतं का त्यांना? हा? महापौर बिनविरोध झालं, उपमहापौर बिनविरोध झालं, पण त्या आनंदामध्ये भाजपचा आनंदाचा दिवस आहे, त्याच्यामुळे दोन आमदार गैरहजर दिसतात. बिलकुल ते दोघंही आनंदी आहेत. त्यांच्या आनंदाची आपण फार चिंता करताय. ते खूप आनंदी आहेत आणि त्यांच्या सोशल मीडियाचं पोस्ट आपण बघितल्या, अकाउंट चेक केलं तर अकाउंटवर त्यांनी महापौरांचं अभिनंदन केलेलं आपण पाहाल. त्यामुळे अनावश्यक गोष्टीवर चर्चा होणं मला वाटतं उचित नाही. आनंदाचा दिवस आहे. सोलापूर शहराला 3.5 वर्षाचा मधल्या गॅपनंतर महापौर आणि एवढी कर्तृत्ववान शहरातले बॉडी आपल्याला मिळालेली आहे. तर माझं म्हणणं आहे की आता आपण या गोष्टीचा आनंद व्यक्त करावा आणि आनंदही साजरा करावा. आपण शहराचे नागरिक आहात. आपल्याही शहराचं काम करत असताना हे सगळे लोक खूप चांगलं काम करतील आणि आपल्यालाही काम करत असताना याचा नक्की अनुभव येईल. कुठेतरी बार्शीत वैरागमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्या सभेत त्यांनी असं म्हणतात की मी पण सरकारमध्ये आहे, मला पण निधी देण्याचा अधिकार आहे. कुठेतरी उद्देशून आपल्याला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिलकुल. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, ते आमचे नेते आहेत आणि त्यांना सगळे अधिकार आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, बरोबर. परंतु ज्या ठिकाणी ज्या दिवशी सोपल साहेब आमच्या महायुतीमध्ये कुठल्या पक्षात प्रवेश करतील तेव्हा त्याबाबत विचार केला जाईल. तुम्ही म्हणताय की निधी सोपल साहेब कुठून आणणार? शिंदे साहेब असं म्हणतात की सोपल साहेब तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. नेमकं म्हणजे काय? मी आपणाला सांगितलं, महायुतीमध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष महायुती आमची आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून राज्याचा विकास करायचा आम्ही प्रयत्न करतो. व्यक्तीला आम्ही निधी देत नाही, त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये आपण पाहिला असेल गेल्या 1 वर्षापासून विकास ठप्प आहे आणि जो विकास ठप्प आहे याचा अर्थ इथं विकास निधी आलेला नाही आणि आता 1 वर्षात 1.5 वर्षात आला नाही तर आता कुठून आणणार हा माझा प्रश्न होता. आणि म्हणून आजही सांगतो की आदरणीय सोपल साहेबांनी आता कुठल्या तरी सेनेमध्ये प्रवेश करावा, आता ज्या सेनेत आहे तिथून, आणि मग पाहिजे तेवढा निधी मिळेल. अडचण काय तेव्हा. धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की पालकमंत्री राष्ट्राच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतायत, दमबाजी करतायत, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही गप्प बसणार नाही, अशी आपण भाषा वापरली. काय धैर्यशील मोहिते पाटील हां, आपण त्यांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करतायत असं सांगतायत, आरोप करतायत बातम्या. आता ते मोठी लोक आहेत आणि एवढ्या मोठ्या लोकांना कोण दम देणार. आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्यांना दम द्यायची आवश्यकता नाही. नौटंकी करायचा, कांगावा करायचा, सहानुभूती मिळवायचा हे सातत्याने चालत आले. आम्हाला त्यांना दम द्यायची बिलकुल आवश्यकता नाही. जनता त्यांना दम देते आणि येणाऱ्या निकालात आपण पाहाल. महापौर उपमहापौर पदाचा कार्यकाळ किती होणार असेल? आता महापौर पदाचा कार्यकाल तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. आता तो कार्यकाल आपण थोडी ना ठरवलेला आहे. 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करतील. 5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे, अरे आपला 2.5 वर्षाचा महापौर पदाचा कालखंड असतो. 2.5 वर्षाचा कालखंड महापौर पदाचा असतो. पक्षाला जेव्हा वाटेल की आता महापौर पदाचा कार्यकाल त्यांचा संपलेला तेव्हा पक्ष निर्णय घेईल. आज विनय कोंडाल सोलापूर महापालिकेचे महापौर आहेत.
जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।